आमची हत्ती परत आम्हाला मिळावी ह्या भावनेतनं खऱ्या अर्थानं लोकभावना जागृत झालेली आहे आणि हा लोकांनी तयार केलेला त्या हत्तीला परत आणण्यासाठीचा एक आवाज या निमित्तानं या ठिकाणी वरपर्यंत जावा याच्यासाठी हा आग्रही आहे। आमचं पुन्हा विरोधात हा मोर्चा नाही, आमचा हत्ती परत यावा याच्यासाठीचा आमचा मोर्चा आहे। ते जर कोर्टाच्या निकालानं त्यांच्याकडे गेला असेल तर आमची एवढीच विनंती आहे की त्या हत्तीच्या उपचारासाठी जर तुमच्याकडे सुपूर्द केला असेल तेच उपचार तुम्ही आमच्या इथं नांदणीला येऊन करू शकता। आजचा हा कार्यक्रम हा जनभावनेतनं उत्स्फूर्त निघालेला पदयात्रेचा आजचा विषय आहे। त्याच्यामध्ये कोण बोलवलं नाही हे लोक आले तसं नाही, प्रत्येकाला मनात एकच वाटते की आमची हत्याने आम्हाला इथं माधुरी हत्ती आमच्या इथे यायला पाहिजे। बाळ फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार। साहेब काय सांगाल, या पदयात्रेत आता तुम्ही सहभागी झालेला आहात? खरं तर ही लोकभावनेचा समुद्र आज रस्त्यावर उतरलाय। संपूर्ण राज्यातनं त्याला पाठिंबा होता आणि आमची हत्ती परत आम्हाला मिळावी ह्या भावनेतनं खऱ्या अर्थानं लोकभावना जागृत झालेली आहे आणि हा लोकांनी तयार केलेला त्या हत्तीला परत आणण्यासाठीचा एक आवाज या निमित्तानं या ठिकाणी वरपर्यंत जावा याच्यासाठी हा आग्रही हे आहे। निश्चितच मला खात्री आहे की यामधनं सुद्धा वनतारा अतिशय पॉझिटिव्हली याच्याकडे परवा त्या ठिकाणी त्यांनी विचारपूस केली, महाराजांशी चर्चा केली, दोघांच्या समन्वयानं आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री, देशाचे पंतप्रधान हेही यामध्ये या ठिकाणी लक्ष घालून योग्य त्या पद्धतीने या ठिकाणी मार्ग काढतील। साहेब खरं तर 2 दिवसांपूर्वी अनेक घडामोडी घडल्या होत्या। कलेक्टर ऑफिसमध्ये ज्या वेळेला बैठक सीओची झाली होती त्यांनी असं सांगितलं की आमचा यामध्ये काहीही रोल येत नाही आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं आम्ही पालन करतोय। आमचं पुन्हा विरोधात हा मोर्चा नाही, आमचा हत्ती परत यावा याच्यासाठीचा आमचा मोर्चा आहे आणि त्यामुळं ते जर कोर्टाच्या निकालानं त्यांच्याकडे गेला असेल तर आमची एवढीच विनंती आहे की त्या हत्तीच्या उपचारासाठी जर तुमच्याकडे सुपूर्द केला असेल तेच उपचार तुम्ही आमच्या इथं नांदणीला येऊन करू शकता। आमच्याकडे त्याचं सांगोपन त्या पद्धतीनं जे पॅरामीटर्स तुम्हाला अपेक्षित आहेत ती सगळे एन्क्लोजर आम्ही त्या ठिकाणी तयार करून घेऊ, पण आमची हत्ती आमच्याकडेच राहिली पाहिजे हा आमचा आग्रह आहे। आपल्यासोबत माजी आमदार प्रकाश आवाडे साहेब आहेत। साहेब काय सांगाल, इतक्या मोठ्या प्रमाणात जनता आजचा हा जो पदयात्रेचा कार्यक्रम आहे नांदेड ते कोल्हापूर हा कुठला पक्षाचा कार्यक्रम नाही, हा कुठल्या धर्माचा जातीचा कार्यक्रम नाही। आजचा हा कार्यक्रम आहे हा जनभावनेतनं उत्स्फूर्त निघालेला आजचा ह्या पदयात्रेचा आजचा विषय आहे। त्याच्यामध्ये कोण बोलवलं नाही हे लोक आले तसं नाही, प्रत्येकाला मनात एकच वाटते की आमची हत्याने आम्हाला इथं माधुरी हत्ती आमच्या इथे यायला पाहिजे। हा माता बहिणी एवढ्या मोठ्या संख्येनं आले, कोण कोणाला बोलवलं नाही, सगळ्यांना आज एकच भावना आहे की हत्ती आम्हाला परत मिळालं पाहिजे। त्यासाठी सगळी जनता, सगळे पक्ष, सगळे धर्म हे सगळे विसरून सगळे रस्त्यावर उतरले। हा महासागर केवळ आणि केवळ नांदणीचा हत्ती परत यायला पाहिजे, माधुरी हत्ती परत यायला पाहिजे हा एकच विषय घेऊन अतिशय शांततेनं हा पदयात्रेचा कार्यक्रम या ठिकाणी आहे। ह्याची नोंद शासन घेईल। राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे सगळं समजावून घेण्याचा मार्ग काढतील। रिव्ह्यू पिटिशन करून परत एकदा कोर्टासमोर हा विषय मांडून राज्य आणि केंद्र सरकारनं हत्ती परत आणावा हाच आमचा विषय आहे आणि त्यासाठी आजची ही पदयात्रा आहे। तर आपण पाहिलं की राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, हे दोन्ही सरकार मिळून नक्कीच महादेवी हत्तीला पुन्हा कोल्हापुरात आणण्यासाठी प्रयत्न करतील आणि जी काही ही जनता या पदयात्रेमध्ये सहभागी झालेली आहे, ही पदयात्रेमध्ये सर्व धर्मियांचे लोक सामील झालेले आहेत। याचा अर्थ असा की त्या हत्तीनीशी संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेची एक भावनिक नातं जोडलं गेले असल्याच्या प्रतिक्रिया खासदार धैर्यशील माने आणि माजी आमदार प्रकाश आवाडे साहेब यांनी आपल्यासमोर व्यक्त केलेल्या आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वरेकरसह मी सद्दाम अली, KK न्यूज कोल्हापूर।